अजित पवार व्हायला अजून वेळ, पार्थ पवारांची जरा घाईच होती. अजित पवारांसारखा नेता घडायला एक काळ गेला. 2004 सालच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पहिल्यांदा काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी अजित पवार राजकारणामध्ये जवळपास नवीन होते किंवा असं म्हणता येईल की चालू सक्रिय झाले होते. राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद काँग्रेसला सोडल्याचा इतिहास आहे. 1991 बारामतीमधून खासदार म्हणून निवडून जाणारे अजितदादा 2004 देखील स्वतःला ज्युनियर म्हणून राजकारणात वरिष्ठांचा निर्णय मानत होते. आता हा जुना संदर्भ इथे देण्याचं कारण देखील खास आहे. कारण दादांचा वारसा असलेला पार्थ पवार मात्र राजकारणातलं मिसरूड फुटण्याचा आत जो काही वाद ओढवून घेत आहे ते बघता राष्ट्रवादीत सर्व काही आलबेल असल्याचे मानता येत नाही. शरद पवारांनी वेळोवेळी पार्थ पवारांच्या राजकारणाचे परिपक्वत्व प्रश्नचिन्ह निर्माण केले. ते बरोबरच असल्याचं पार्थ पवार यांच्या सध्याच्या राजकीय भूमिकावरून सिद्ध होतंय. अजित पवार हयात असताना पार्थ पवारांनी पब संस्कृती सर्वांनीच पाहिली. त्याचा फटका त्यांना लोकसभा निवडणुकीला देखील बसला होता. मात्र खापर शरद पवारांवर फुटलं. त्यानंतर राजकारणात सक्रिय नसताना त्यांच्यावर मोलात जमीन खरेदीचे गंभीर आरोप झाले होते. अजित पवार अपघाती निधनानंतर रोहित पवारांसह अमोल मिटकरी सारख्या नेत्यांनी अनेक शंका निर्माण केल्या. जय पवारांनी तरी एक दुक्का विधान करून अजित पवारांच्या अपघाताची व्यवस्थिका समोर यावी यासाठी काहीतरी होईना मागणी केली. मात्र पार्थ पवार अजून देखील यावर एकही विधान केलेलं नाही. हे सर्वांना आश्चर्यकारक वाटत आहे. याउलट अजित पवारांच्या निधनानंतर पार्थ पवार राजकारणात गरजेपेक्षा राजकारणात जास्त ॲक्टिव्ह आहे. दुसरीकडे अलीकडच्या काळात त्यांनी आपल्या विधानांनी जे काही वाद ओढवून घेतले होते ते बघता पार्थ पवारांनी अजून जरा दमानं घ्यावं अशी म्हणण्याची वेळ पुन्हा एकदा पक्षावरती आली. स्टेप बाय स्टेप मुद्द्यांशी समजून घेऊयात. तारीख 6 एप्रिल 2026 अजित पवारांच्या निधनानंतर लगेच बारामतीत विधानसभेच्या पोटनिवडणुकीची काँग्रेसने उमेदवार उभा केल्याचं पार्थ पवार यांनी काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल सुरू झाल्याचं विधान करून लहान तोंडी मोठा घास घेतला होता. या विधानाचे राजकारणात पडसाद उमटले. पार्थ पवार यांनी राजकीय समज किती कमी आहे यांचाच अंदाज या विधानावरून आला. पण फरक एवढाच आहे की त्यावेळी कोणी बोलून दाखवलं नाही. काँग्रेस पक्षाकडूनही पार्थ पवार यांच्या विधानाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. हर्षवर्धन सपकाळ यांनी पार्थ पवारांची राजकीय समज काढली. त्यानंतर तारीख 7 एप्रिल 2026 पार्थ पवार यांच्या अपरिपक्व विधानामुळे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी खास करून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची मोठी तोंडी झाली. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून पटेल आणि तटकरे हे महाविकास आघाडीशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करत असतानाच पार्थ पवार यांच्या विधानामुळे वातावरण अजूनच दूषित झालं. पार्थ पवार यांच्या विधानावर खुश शरद पवार यांनीशी नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे पक्षाच्या प्रसिद्ध जबाबदारी असलेल्या डिझाईन बॉक्स या कंपनीला दिलेल्या काम काढून देण्यात आलं. प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांच्यातील वादामुळे हा निर्णय घेण्याची पक्षामध्ये तेव्हा जोरदार चर्चा झाली होती. खरं तर या कंपनीचे पक्षाचं काम सुरू ठेवावं अशी पटेल आणि तटकरे यांची भूमिका, परंतु पार्थ पवार यांनी त्याला विरोध करत कंपनीकडून काम काढून घेतल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. चौथा मुद्दा, नुकताच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील पार्थ पवार यांचे पटेल आणि तटकरे यांच्याशी खटके उघडल्याची चर्चा. अजित पवार गटाच्या कोट्यातील विधान परिषदेची उमेदवारी कोणाला द्यावी यावरून पक्षामध्ये मोठा वाद झाल्याच्या बातम्या समोर आल्या. पार्थ पवार यांना पुण्यातील एका बड्या उद्योजकाला मुलाला उमेदवारी द्यायची होती, परंतु पटेल आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी त्याला विरोध करून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी दिली. दरम्यान या सगळ्या गोष्टींमध्ये पार्थ पवार पुन्हा एकदा डोळ्यावर आले. मुद्दा 5 अजित पवार निधनानंतर पक्षातील हा संघर्ष गंभीर बनत चाललाय. अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदावरती बसवण्यात आलं, तर दुसरीकडे पार्थ पवार यांना सुनेत्रा पवारांच्या जागी राष्ट्रभोवती पाठवण्यात आलं. राज्यात हे समीकरण सेट होत असतानाच तिकडे कार्यकर्त्यांच्या आडून जय पवार देखील बारामतीत आपला दावा दाखल करायला तयार झालेत. इकडे अजित पवार जाऊन 2 महिने 3 महिने आलेच, तेव्हा बारामतीत नेतृत्व मी करावं अशी लोकांची इच्छा असल्याचे विधान जय पवारांनी केलं. त्यामुळे साधारण पार्थ पवार यांनी केंद्रीय राजकारणात राहून सुनेत्रा पवार आणि जय पवार यांनी राज्याच्या राजकारणामध्ये लक्ष केंद्रित करावं अशी अघोषित विभागणी झालेली दिसते. पार्थ पवार ज्या वेगाने राजकारणामध्ये ॲक्टिव्ह झालेत त्यांची अपेक्षा पक्षांच्या वरिष्ठांनाही नव्हती. त्यामुळे पार्थ पवार व जय पवार, पटेल आणि तटकरेंसारखे नेते अस्वस्थ वाटणं साहजिक आहे. पार्थ पवार यांनी अगदी सामान्य राजकारणीय डाव टाकायला सुरुवात केली. एकीकडे अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांनी कुठेही अतिउत्साह दाखवण्यात चौकशी वगैरे मागणी केलेली नाही. उलट पार्थ पवार यांनीच वादग्रस्त VAR
कंपनीच्या विमानातून अनेकदा प्रवास केल्याचं उघड झालं. आपण वापरत असलेले हे विमान VSR कंपनीचं असल्याची माहिती आपल्याला नव्हती. अशा पद्धतीचं स्पष्टीकरण नंतर त्यांच्याकडून देण्यात आलं. ज्या कंपनीच्या विमानातून प्रवास करताना अजित पवार यांचा अपघात झालाय, तेच विमान पार्थ पवार वापरत असतील तर VSR कंपनीला पार्थ पवारांची क्लीन चिट दिली आहे, असा मेसेज पोहोचला. मुंडवा जमीन खरेदी प्रकरणातून पार्थ पवार यांचे नाव कधी अलगद बाजूला झालं, हे कोणालाही कळलं नाही. खासदारकी मिळून पार्थ पवारांनी आपलं राजकीय स्थितांतर घडवून आणलं. परंतु पार्थ पवारांची ही हिरवळ आता पेटेल आणि तटकरे यांच्या डोळ्यात भरली जाते. पार्थ पवार हे राजकारणात आता सक्रिय झाले असल्याचं त्यांनी आता खाजगी आयुष्य आणि राजकीय आयुष्य हे वेगळं ठेवून चालत नाही. हा राजकारणात पहिला नियम शिकून घेतला पाहिजे. आधीच पंप संस्कृती त्यांचा सुरू ठेवता येणार नाहीये. श्रीलंका अभिनेत्री जॅकलाईन फ्रान्सिस सोबत लालबागच्या राजाचं दर्शनाला जाणं असो की मग अजित पवारांच्या अंत्यविधीच्या दरम्यानची दोघांची केमिस्ट्री असो, हे सर्व लोक उघड्या डोळ्यांनी बघताय. राजकारणात प्रवेश केल्यानंतर खाजगी असं काही राहत नाही, हे गेली अनेक वर्ष शरद पवार व नंतर अजित पवार यांच्या रूपाने पार्थ पवार यांनी अनुभवलंय. राजकारणात संयमाला मोठं महत्त्व असतंय. योग्य वेळी योग्य निर्णय जेवढा महत्त्वाचा, तेवढाच योग्य वेळी शांत राहणंही महत्त्वाचं आहे. हे पार्थ पवारांनी समजून घेतलं तर टिकतील, नाहीतर त्यांच्यासोबत जे समोर सिनियर आहेत त्यांचे केस असेच पांढरे झालेले नाहीये. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा विषय बाजूला ठेवला तरी शरद पवारांनी सुद्धा कधी पार्थ पवारांच्या राजकारणात विश्वास ठेवलेला नाहीये. मात्र अजित पवार गेल्याचं दुःख किंवा प्रॅक्टिकल राजकारणामध्ये झालेले पार्थ पवार सहसा पचणार नाही. आणि जर आता राजकारणातील सुरुवात पार्थ पवार किंवा जय पवार प्रॅक्टिकल केली तर मग अजित पवारांच्या नावावरती सहानुभूतीची मिळवण्याचे अधिकारही तिथे संपताय. या सगळ्यांबाबत तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.